हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे ना आपण बटाटा पापड बनवूया. तर बटाटा पापड बनवण्यासाठी मी इथे बटाटा कापून घेतलेला आहे आणि बटाटा आणि साबुदाणा पापड, आणि हा तर एवढा टेस्टी लागतो काही विचारूच नका. मी 2-3 तास आहे असं साबुदाणा भिजवत ठेवलेला आणि छान असा भिजला पाहिजे साबुदाणा. तर इथे बघा, आता मी एका टोपात गरम पाणी म्हणजे टोप गरम केलेला आहे आणि त्याच्यात मी साबुदाणा ओतून घेतलेला आहे सगळा. तर आता छान एक उकळी आणून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला बटाटा टाकायचा आहे. तर आता आपण बटाटा टाकून घेतलेला आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि थोडंसं पाणी वरून एक्स्ट्रा ॲड केलं तरी चालेल, कारण छान शिजलं पाहिजे थोडंसं, पण जास्त पण शिजवायचं नाही. तर इथं मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. तुम्ही चवीनुसार तुमच्या मीठ टाकू शकता. तर इथे मी दोन असं चम्मच मी थोडासा जिरा घेतलेला आहे. तुम्ही जिरा स्किपसुद्धा करू शकता, कारण जिऱ्याने थोडासा वेगळा कलर येतो. तर तुम्हाला व्हाईट पापडच पाहिजे असतील तर तुम्ही जिरा स्किप केलं तरी चालेल. तर इथे मी थोडेसे 2-3 मिरच्या कुटूनसुद्धा टाकलेल्या आहेत त्याच्यात. तर इथे बघा, मी आता एका प्लॅस्टिकचा पेपर हातरलेला आहे आणि त्याच्यावर मी असे पापडाचे शेप पाडत आहे बघा. एवढे काही प्रॉपर गोल आलेले नाही आहेत. तर तुम्ही तुम्हाला असं गोलच पापड पाहिजे असेल तर तुम्ही बांगडी वगैरे घेऊन असं म्हणजे असं गोल पापड करू शकता. तर मी असंच स्प्रेड केलेलं आहे बघू शकता. आणि दुसऱ्या दिवशी आहे ना, त्यांना असं पलटून घ्यायचं. यांना 3 तास म्हणजे 3 दिवस तरी हे सुकण्यासाठी लागतं. आणि कारण मी घरीच सुकवलं आहे. जर तुम्ही उन्हात सुकवलं तर तुमचं 1 दिवसात 2 दिवसात तर होऊन जाईल. तर इथे बघा, आता मस्त सगळे पापड मी पलटून घेतलेले आहेत. आता तिसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही. तिसऱ्या दिवशी किती छान पापड बघा, एकदम छान पापड दिसत आहेत बघा. आणि आता सुकल्यानंतर हे असे काहीतरी दिसतात बघा. तर आहे ना, अर्धे निम्म सुकलेले थोडे आणि अर्धे ओलसर होते. तर मी इथे बघू शकता 4 पापड आता मी घेणार आहे तळण्यासाठी, कारण मला असं राहत नाही, पटकन तळावं असं वाटतं जे काही बनवलेलं असतं ते. तर बघू शकता आता. तर चला आता आपण तळून घेऊया छान पापड. तर आता ह्या तेलात मी आधी पण पापड तळलेले आहेत. तर आता पापड छान तळून घेऊया. तर बघा किती मस्त फुललेले आहेत आणि तुम्हाला दिसत असते की मस्त पापड फुललेला आहे. आणि ह्याच्यात जो बटाटा आहे ना, तो सुद्धा किती छान दिसतोय बघा. तळल्यानंतर किती छान पापड झाले आणि चवीला तर एवढं छान झालं ना की विचारूच नका. तर नक्की बनवा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.